ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मालिकेमध्ये प्रतिमा आणि सायली या दोघी मिळून प्रियाच्या कारस्थानाचा दिवाळीच्याच दिवशी आता पर्दाफाश करणार आहेत. या सगळ्यामध्ये आता ज्या वेळेला प्रतिमाला ज्या वेळेला सायली आता इकडे भेटते आणि सायलीला भेटते त्यावेळेला सायली विचार करते की कसं काय प्रतिमा त्यांना समजलं की या सगळ्यामध्ये मला त्यांची गरज आहे. आणि ती म्हणते प्रतिमा त्या खरं सांगू का तर आत्ता मला माझ्या आईची गरज वाटत होती. माझी आई माझ्याजवळ असावी असं मला वाटत होतं. पण खरंच आज तुम्ही इकडे आलात ना आणि मला इतकं बरं वाटलं म्हणून तुम्हाला मी सांगू या सगळ्यामध्ये माझी आई मला परत मिळाली असं मला वाटलं आहे. यावरती प्रतिमा सांगायला लागते, हे बघ बाळा, मला सुद्धा दरवेळेला मी तुला भेटते ना त्यावेळेला तू माझी मुलगी आहेस असंच वाटतं. काय माहीत नाहीये आपल्यामध्ये काय बंध आहेत ते, पण आपलं नातं खूप स्ट्रॉंग आहे. आपण एकमेकींच्या खूप जवळ आहोत हे मात्र नक्की. असं म्हटल्यावरती इकडे आता सायली बोलायला लागते, प्रतिमा त्या मला न अर्जुन सर फसवत आहेत. यावरती आता प्रतिमा म्हणते काय झालं. मग सायली घडलेला सगळा प्रकार सांगायला लागते. सायली सांगते अर्जुन सरांनी मला फसवलंय. म्हणजे आता मधुभाऊंची केस ते लढतायत. पण का माहीत नाहीये. मी ज्या वेळेला ऐकलं त्यावेळेला ते मला म्हणाले, म्हणजे मी ऐकलं की ते मधुभाऊंची केस डिले करतायत. यावरती आता इकडे प्रतिमा म्हणायला लागते, हे शक्य नाहीये बाळा. कारण मी जितके दिवस तिथे होते ना तितके दिवस मी पाहिलेलं आहे. अर्जुनचं तुझ्यावरती नितांत प्रेम आहे. जितकं प्रेम अर्जुन तुझ्यावरती करतो तितकं प्रेम मला नाही वाटत की कुणी आपल्या बायकोवरती करत असेल. माझ्या माहितीत मी त्याच्या डोळ्यामध्ये खूप प्रेम बघितलंय. आता पहिल्यांदा प्रतिमाने इकडे आता सायलीला अर्जुनच्या प्रेमाची कबुली दिलेली असते. सायली म्हणते खरंच प्रतिमा आत्या. प्रतिमा सांगते अगं हो, म्हणजे तुला जरी ते जाणवत नसलं तुला जाणवायला पाहिजे खरं तर. कारण अर्जुन जे काही करतो ना ते तुझ्यासाठी करतो आणि मला बिलकुल वाटत नाहीये की या सगळ्यामध्ये अर्जुन आता कधीही तुझ्यासोबत असं काही चुकीचं वागेल किंवा तुझ्या मधुभाऊंना न सोडवावं म्हणून हे करेल. कारण ज्या वेळेला मी तिकडे आले होते बघ, तुम्ही ज्या वेळेला हा पुरावा शोधायला निघाला होतात त्यावेळेची गोष्ट आठव ना. तू ती गोष्ट आठव की अर्जुन तुझ्यासाठी किती काही करत होता. आणि त्यावेळेला सायली म्हणते पण मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू का. आम्ही ज्या वेळेला पुरावे शोधण्यासाठी गेलो होतो त्यावेळेला आम्हाला अजून एक पुरावा सापडला होता. तुम्ही ही गोष्ट कुणाला सांगू नका. पण या सगळ्यामध्ये आम्हाला जो काही पुरावा सापडला होता त्या पुराव्यावरून आम्ही कोर्टामध्ये सिद्ध करू शकलो असतो की इकडे साक्षी तिकडे आहे. त्यावरती प्रतिमा सांगते पण ते कोर्टामधले पुरावे जळाले ना. मग त्याच्यात पण त्याचा काहीतरी डाव असेल ना. तू या सगळ्यामध्ये त्याला कोणता प्रश्न विचारून हर्ट करू नको. मला असं वाटतंय तू थोडा वेळ वाट बघ गोष्टी कशा हे होत आहेत आणि त्यानंतर तू ठरव की या सगळ्यामध्ये काय निर्णय घ्यायचा. पण मला नाही वाटत की तू घाई करून चालेल. तू अशा पद्धतीने घाई केलीस तर ते चुकीचं ठरेल. यावरती सायली म्हणते प्रतिमा त्या तुमचं म्हणणं मला पटतंय. मी या सगळ्यामध्ये नक्कीच विचार करेन. तोपर्यंत आता इकडे प्रियाची माणसं मारण्यासाठी आलेली असतात. प्रिया त्यांना सांगते जा तुम्ही आतमध्ये जाऊन आता त्या बाईला मारा. म्हणजे ती ज्या वेळेला देवाच्या प्रदक्षिणा घालेल त्यावेळेला ती एकटीच असेल ना त्यावेळेला तुम्ही तिचा कार्यक्रम करून टाका. तिला अजिबात जिवंत ठेवायचं नाही. असं म्हणत प्रियाने आपल्या माणसांना आता हे खूप मोठं काम दिलेलं असतं आणि या सगळ्यामध्ये ती माणसं आता प्रतिमाला मारण्यासाठी आत जातात. मूर्ख प्रियाला माहीत नसतं की या सगळ्यामध्ये प्रतिमाच्या सोबत आता आहे ती म्हणजे सायली प्रतिमाच्या सोबत असल्याचं माहिती नसल्यामुळे इकडे प्रियाने या सगळ्यामध्ये त्यांना आत पाठवलेलं असतं. तोपर्यंत देवाच्या कृपेने ज्या वेळेला ती लोक प्रतिमाला मारायला येतात त्यावेळेला प्रतिमा या सगळ्यामध्ये आता मात्र सायलीच्या सोबत असते. सायलीच्या सोबत असल्यामुळे प्रतिमाला ते गुंड काहीच करू शकत नाहीत आणि ते गुंड तिकडून पळून जातात. त्यामुळे सायलीने एक प्रकारे प्रतिमाचा जीव सुद्धा वाचवलेलाच असतो. प्रतिमाचा जीव वाचवून सायली तिला आता मात्र आपल्यासोबत घरी नेते आणि प्रिया कुठे नाही हे तिला समजतं. त्यानंतर सायली आता इकडे प्रतिमाला कारमध्ये बसवते आणि अर्जुनला सांगते की प्रतिमा त्यांना घरी पोहोचवायला पाहिजे. तोपर्यंत अर्जुन सायलीशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. तुमचं काय चाललंय या सगळ्यामध्ये. तुम्ही आता इकडून कुठे गेला होतात.
तुम्ही या सगळ्यामध्ये मी तुम्हाला शोधतोय, तुमचं काय चाललंय, पण तुम्ही अतिच करायला लागलात, काही सांगायचं नाही आणि अचानकपणे गायब व्हायचं, तरी सायली काही बोलत नाही. मग आता अर्जुन कारमध्ये बसतो आणि प्रतिमा रविराजांच्या घरी घेऊन येतो. रविराज रस्त्यामध्ये एकट्याच प्रतिमाला पाहिल्यावरती प्रश्न विचारतात, काय झालंय? म्हणजे या सगळ्यामध्ये तूच एकटी कशी काय आलीस आणि अर्जुन सोबत? यावरती आता इकडे प्रतिमा सांगायला लागते, मी ज्या वेळेला देवळात गेले त्यावेळेला तन्वी मला सोडून कुठे गेली मला खरंच माहित नाहीये. तन्वी सोडून निघून गेली, मला खरंच माहित नाही तिने काय केलं, कुठे गेली, कशी गेली. मी तिला या सगळ्यामध्ये थांबवायचा प्रयत्न पण केला, हाक मारण्याचा प्रयत्न केला, पण ती काही माझ्यासोबत अजिबात ऐकायला तयार नाही आणि निघून गेली अचानकपणे. असं म्हटल्यावर ती रविराजांना पण जरासा धक्का बसतो आणि काय ही अशी तन्वी, अशा पद्धतीने कशी काय ती वागू शकते? असं म्हणत तो अर्जुनला म्हणतो, बरं झालं तू इकडे हिला घेऊन आलास ते. मग अर्जुन आणि सायली घरी येतात. इकडे आता नागराज म्हणतो, काय ग मूर्ख मुली, मोठ्या मोठ्या गप्पा छाटत इकडून निघून गेली होतीस, तरी सुद्धा तिकडे जाऊन माती खाल्लीसच ना? मला तर तुझं काही कळतच नाहीये. म्हणजे या सगळ्यामध्ये मातीच खायची होती ना, तर तू हे प्लॅनिंग करायचंच नाहीये. हे प्लॅनिंग करायची तुला काय गरज पडली? यावरती आता इकडे बोलायला लागते प्रिया, हे बघा, तुम्ही मला नका माती खाण्याच्या गोष्टी सांगू. सगळ्यात मोठी माती तुमच्या माणसाने खाल्ले. जरा काही ती सायली दिसली तर तिकडून पळून आले. तिकडून पळून यायचं कामच काय होतं? मी म्हणते की त्या सायलीला थोडं लांब जाण्याची वाट पाहायची. यावरती नागराज म्हणतो, अगं पण मूर्ख मुली, ती सायली तिकडे पोहोचलीच कशी? सायलीने हे सगळं केलंच कसं? तू काय करत होतीस तिकडे? प्रिया सांगते, मी काय करणार, मी तिच्यासोबत तिकडे जायचं होतं का? मी जर का तिच्यासोबत गेले असते तर या सगळ्यामध्ये आता त्या प्रतिमाने मलाच नाही का ओळखली असती आणि त्या सायलीने मलाच नाही का पकडली असती? कळतंय का तुम्हाला? असं म्हटल्यावरती इकडे आता नागराज चिडतो आणि तू मूर्ख आहेस, तुला कधीच काय काम जमणार नाहीये. त्या महिपतला कळलं ना की तू या सगळ्यामध्ये आता आहेस ना इकडे, तर तुलाच आता तो कसा थोबाडीत देईल ते बघ. त्यामुळे कसं तरी तू आता निघून जा, नाहीतर तुझंच वाट लागेल. तुलाच तो मारून नाही टाकलं म्हणजे मिळवलं. असं म्हटल्यावरती प्रिया गडबडते. तोपर्यंत इकडे चैतन्य सांगतो, काय रे सायली बहिणी का घर सोडून गेल्या होत्या? अर्जुन म्हणतो, मला नाही माहिती त्यांच्या डोक्यात काय चाललंय. त्यांना मला सोडून जायचंय की काय इतक्यात माहित नाहीये, पण मी त्यांना माझं प्रेम त्यांच्यावरती आहे हे कसं सांगू? आणि मी मधुभाऊंच्या केसमध्ये माझ्या प्रेमासाठी डिले सुद्धा करणार नाहीये. माझं प्रेम त्यांना कसं कळणार? सायली हे ऐकते आणि मी किती मोठा गैरसमज करून घेतला होता. म्हणजे या सगळ्यामध्ये अर्जुन सर माझ्यावरती प्रेम करतात एक, दुसरं म्हणजे मधुभाऊंची केस डिले करायला त्यांना चैतन्य सांगतायत दोन, आणि हे ऐकत नाहीये तीन. म्हणजे प्रतिमा आत्या जे बोलल्या ते 100% खरं आहे. खरंच प्रतिमा आत्या, तुमची तर कमालच झाली म्हणायची. या सगळ्यामध्ये तुम्ही मला किती मोठं गोष्ट सांगितली होती आणि मी मूर्ख त्या गोष्टीवरती विश्वास ठेवायला तयार नव्हते. खरंच प्रतिमा आत्या, तुम्ही बरोबर होतात. आता सायली खूपच खुश होते आणि चुकीच्या पद्धतीने अर्जुनवरती ब्लेम केल्यामुळे स्वतःलाच दोष देते. इकडे आता प्रतिमा ज्या वेळेला घरी येते त्यावेळेला प्रिया येऊन झोपलेली असते. त्यामुळे रविराज तिला जो जाब विचारणार असतात तो जाब काही विचारता येत नसतो. जाब विचारता येत नसल्यामुळे आता मात्र प्रतिमा दुसऱ्या दिवशी दिवाळीची साफसफाई करायला निघते. दिवाळीची साफसफाई करायला निघालेल्या प्रतिमाला प्रिया काही झोपून उठत नाही. प्रिया झोपलेलीच असते आणि त्यामुळे प्रिया आता झोपल्यामुळे प्रतिमा सगळे इकडे आवरावर करायला लागते. सगळं सामान वगैरे ठेवत असताना तिला अचानकपणे प्रियाचं गाठोडं सापडतं. ते गाठोडं सापडल्यावरती ती आता प्रियाला विचारण्याचा विचार करत असते की तन्वी हे तुझं आहे का? प्रिया झोपेत असते. झोपेत असलेली प्रिया या सगळ्यामध्ये एकही शब्द बोलत नाही आणि आता तू झोपू दे ग मला असं म्हणत पुन्हा एकदा झोपी जाण्याचा प्रयत्न करते. ती ज्या वेळेला झोपी जाण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला प्रतिमा ते घेऊन रविराजांकडे येते. रविराजांना प्रतिमा ते गाठोडं दाखवते आणि हे गाठोडं आपल्या मुलीचंच आहे का? यावरती रविराज म्हणतात, अगं म्हणजे ती ज्या वेळेला आश्रमात गेली होती ना त्यावेळेला तिथे सगळ्यांची ही अशी गाठोडी ठेवण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये हे काही वस्तू होत्या. यावरती मग मात्र प्रतिमा म्हणायला लागते, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? ज्या वेळेला आपण तिकडून निघालो त्यावेळेच्या फोटोमध्ये एक छोटंसं ब्रेसलेट आहे, दिसतंय तुम्हाला ह्या फोटोमध्ये? म्हणजे अर्जुनच्या ज्या वेळेला मी वाढदिवसाचे फोटो पाहिले ना त्याच्यामध्ये हे ब्रेसलेट आहे आणि हे ब्रेसलेट मी सायलीकडे पाहिलं होतं. रविराज म्हणतात, काय? यावरती प्रतिमा सांगते, हो,
मी ज्या वेळेला सायलीच्या इथे गेले होते ना, तेव्हा हे ब्रेसलेट मी पाहिलं होतं आणि या फोटोमध्ये तेच ब्रेसलेट आहे. मग मला कळत नाहीये की हे ब्रेसलेट सायलीकडे कसं काय आलं. खरंच म्हणजे हे काही मौल्यवान वस्तू नाहीये, ही गोष्ट साधीच आहे. त्यामुळे खूप मोठा आता इकडे रविराजांना उलगडा होतो. रविराज म्हणतात, आपण सायलीला विचारूया या सगळ्याबद्दल. यावरती प्रतिमा सांगते, मी तुम्हाला दर वेळेला सांगण्याचा प्रयत्न करते की ज्या ज्या वेळेला मला सायली दिसते ना, त्या त्या वेळेला मला का कोणास ठाऊक पण सायलीच माझी तन्वी असल्याचा भास होतो. रविराजांना सुद्धा हे जाणवलेलं असतं. आता या सगळ्यामध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी होणार असतो तो म्हणजे खूप मोठा स्फोट. आता लक्ष्मीपूजनाला, दिवाळीच्या साफसफाईला प्रतिमाच्या हातात गाठोडं लागले आणि या सगळ्यामध्ये गाठोडं हातात लागल्यामुळे आता मात्र प्रतिमा प्रियाच्या विरोधात सगळे पुरावे गोळा करते. त्यानंतर प्रतिमाला असं काहीतरी गोष्ट सापडते आणि ती फोनवरती बोलताना इकडे प्रियाला ऐकते की सायलीचं जे गाठोडं मी घेतलं होतं ते गाठोडं गायब झाले, बहुतेक त्या अर्ध्या डोक्याच्या बाईला सापडलंय. रविराज आणि प्रतिमा हे सगळं ऐकतात. प्रियाचा भांड पर्दाफाश होतो आणि आता या सगळ्यामध्ये खूप मोठा गौप्यस्फोट होत या सगळ्यामध्ये अशी घटना घडते की प्रतिमाने हे सगळं सगळं आता ऐकलेलं असतं, रविराजांनी ऐकलेलं असतं आणि आता खूप मोठा गौप्यस्फोट झालेला आहे. या सगळ्यामध्ये रविराज प्रियाची कशी वरात काढणार हे पाहणं रंजक ठरतं.